नंदुरबारमध्ये 1 लाखाहून अधिक मतदारांचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण अद्यापही उर्वरित आहे। नंदुरबार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मदत घेतली जाणार आहे। प्रभागनिहाय प्रलंबित मतदार नोंदणी तातडीनं पूर्ण करण्याकरता लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल। गेला महिनाभर जे आहे ते नंदुरबार शहरामध्ये SIRचं काम जोरदार सुरू आहे। आता या प्रोग्रामला 8 दिवस मुदतवाढ मिळालेली होती। 8 तारीख ही SIRची शेवटची मुदत आहे। 8 तारखेपर्यंत सर्व मतदारांनी आपापल्या BLOकडे आपले SIRचे फॉर्म भरून सादर करायचे आहेत आणि BLO ते फॉर्म जे आहेत ते डिजिटाइज करून ऑनलाईन अपलोड करणार आहेत आणि ज्या लोकांचे फॉर्म भरून येणार आहेत त्याच लोकांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील। DY पाटील यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होतील। मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। DY दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते। ज्या पद्धतीनं विजयदादा आहेत, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहेत, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहेत, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची DY दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालं आहे आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे। कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत। मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना DY दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलंय। याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।